मस्त सुगंधी मिक्स व्हेज पुलाव खाल्ला तर हॉटेल विसराल. घरच्या घरी एकदम 15 मिनिटात तयार बरं का. आणि आज आपण तोच बनवणार आहे, एकदम झटपट आणि टेस्टी मिक्स व्हेज पुलाव. भरपूर भाज्या, मस्त मसाले आणि सुगंधी बासमती तांदळाचा हा पुलाव इतका भारी लागतो ना की एकदा जर खाल्ला ना तुम्ही तर तुम्ही घडी घडी बनवाल. असा पुलाव करण्यासाठी कुकरमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. जिरं, राई जर आवडत असेल तर, नाहीतर राई टाकली नाही तरीही चालणार आहे. आणि थोडेसे शेंगदाणे, मोठी इलायची, छोटी इलायची असं टाकून दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये तेजपान वगैरे काही मी आत्ता वापरलेलं नाही आहे. आता मस्त असे उभे कापून घेतलेले कांदे. आणि जर शेंगदाणे तुम्हाला आवडत असतील तर टाका, कारण मला शेंगदाणे खूप आवडतात म्हणून मी प्रत्येक भातामध्ये टाकत असते. कांदा टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये टाकला आहे बटाट्याची साल मी काढलेली नाही आहे, कारण सालासकट बटाटा मला आवडतो. टमाटर वगैरे सगळं टाकून द्यायचं आहे, व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये हे वाटण टाकायचं आहे. वाटणमध्ये टाकलं आहे लसूण, मिरची आणि अद्रक, हे 3 पदार्थ एकत्र करायचे आणि त्याचं हे मस्त हिरवं वाटण तयार करून घ्यायचं आहे. मस्त हे वाटण टाकून झाल्यानंतर परतवून घ्यायचं आहे. परतवून झाल्यानंतर आपल्याला याच्यात काय करायचं आहे, मटार मी थोडेसे गरम पाण्यामधून काढून घेतले होते. आणि हे जे फणस आहे ते मी थोडंसं 1 शिट्टी कुकरला घेऊन घेतले होते. आणि असे आपण ते भातामध्ये टाकायचे आहेत. म्हणजे हा आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. मटार आणि फणस व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये फ्राय करत असतानाच मीठ ॲड करून दिलं आहे. मीठ टाकलं की हे मसाले व्यवस्थित लवकर फ्राय होतात. आणि अशा पद्धतीने ना हे सगळे पदार्थ आपल्याला 5 ते 10 मिनटं व्यवस्थित वाफेवर परतून घ्यायचे किंवा वाफवू द्यायचे. याच्यामध्ये आता मी टाकून घेतली आहे काळी मिरी पावडर आणि थोडीशी लवंग पावडर. अशा ह्या पावडर मी टाकल्या आहेत, कारण मी अख्खे मसाले वापरलेले नाही आहेत. याच्यामध्ये आता मी टाकून घेतला आहे स्वच्छ धुवून घेतलेला बासमती तांदूळ. जर तुम्ही वापरू शकता तर मग रेशनचाही वापरा, किंवा मग जिरा राईस असतो तोही वापरला तरी चालणार आहे. पण पुलाव जो आहे ना तर तो बासमती तांदळाचाच खूप छान लागतो. म्हणून प्रयत्न करा की बासमती तांदूळ आपण वापरू या प्रकारे. आणि सगळे जिन्नस एकत्र केल्यानंतर व्यवस्थित पुन्हा एकदा फ्राय करून घ्यायचं आहे. लगेच पाणी टाकायचं नाही. आपण तांदूळ टाकले आणि लगेच पाणी टाकलं असं करायचं नाही आहे. म्हणजे तांदूळ टाकल्यानंतर सुद्धा 5 मिनटं हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये मी शेवटी ॲड केली आहे ढोबळी मिरची टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये मी ॲड केलं आहे पाणी. आता पाणी मी इथे काही गरम घेतलेलं नाही आहे. जर तुम्हाला वाटत असेल गरम टाकायचं तर तुम्ही टाकू शकता, पण तसा काही त्रास होत नाही, म्हणजे काही प्रॉब्लेम नसतो. कुकरमध्ये ज्यावेळेस आपण करतो ना तर त्यावेळेस गरम पाणी टाकायची काही गरज नसते. त्याच्यामुळे थंड पाणी वापरलं तरी चालणार आहे. आता मी याच्यामध्ये टाकलं आहे 1 लिंबू पूर्ण रस ह्या भातामध्ये आपल्याला वापरायचा आहे. आता लिंबाचा रस टाकून झाल्यानंतर आहे ना हे पुन्हा एकदा आपल्याला सगळं सामान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळं मिक्स झाल्यानंतर आहे ना याच्यामध्ये सगळं आपण टाकून दिलेलं आहे ऑलरेडी. याच्यामध्ये आता आपण टाकलेला आहे थोडासा गरम मसाला हा टाकलाच गेला पाहिजे पुलावमध्ये, कारण याच्यामध्ये दुसरे काही मसाले नाही आहेत. आणि थोडंसं तूप, 1 चम्मच तूप मी याच्यामध्ये ॲड केलं आहे. असं सगळं व्यवस्थित टाकून झाल्यानंतर आहे ना सगळं व्यवस्थित मिक्स करायचं हे सामान. म्हणजे खाली पांढरा राहील भात आणि वरती थोडासा वेगळा असं नको व्हायला. सगळ्या ठिकाणी आपल्याला भाताचा कलरसुद्धा एकच पाहिजे, कारण आता तूप टाकल्यानंतर त्याला पिवळसर कलर नको यायला, म्हणून तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. कारण आपल्याला इथे बनवायचा आहे मस्त पांढरं शुभ्र असा मिक्स व्हेज पुलाव, एकदम छान. तर शिट्टी घेऊन घ्यायची, आपण 1-2 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहे. नंतर तो वाफेवर होऊ द्यायचा आहे. आणि मग शिट्टी काढल्यानंतर भात असा तयार झालेला दिसला किंवा भात असा तयार होतो. इतका पांढरा शुभ्र व्हेज पुलाव इतका भारी पण लागतो. आणि आपण याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची पेस्ट टाकलेली आहे, त्याच्यामुळे हा चवीला थोडासा म्हणजे असा तिखट पण लागतो. पांढरा आहे त्याच्यामुळे तो तिखट लागणार नाही किंवा त्याला काही चवच असणार नाही असं नाही आहे. त्याच्यामुळे हा पुलाव तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटला किंवा तुम्हाला याची टेस्ट आवडली की नाही. आणि मग असा गरम गरम मस्त सर्व करायचा आहे आणि सगळ्यांना खायला द्यायचा आहे. आणि सगळ्यांना विचारायचं आहे की बाबा झाला कसा आहे, कारण हा पुलाव आहे ना इतका साधा, सोपा आणि टेस्टी तयार होतो हे 100%. त्याच्यामुळे हा पुलाव सगळ्यांना आवडणार आहे, हेही नक्कीच आहे. एकदा नक्की ट्राय करा, कमेंट करून नक्की सांगा.